नमस्कार. आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघतोय करंजी. गोड खायची इच्छा झाली तर करंजी बनवून नक्की खा. किती मस्त अशी सुरेख दिसते बघा. चांगल्या प्रकारे अशी खुसखुशीत बनवून तयार होते. जास्तीची मेहनत लागत नाही. कमी साहित्यात बनवून तयार होते. ही चवेला ही अप्रतिम लागते. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी कशी झाली ते. चला तर मग आपण करंजी रेसिपी बनवायला सुरुवात करूया. पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा की. चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करू. करंजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. आपल्याला करंजीचं सारण बनवण्यासाठी 2 वाट्या रवा लागणार आहे. मी इथं 2 वाट्या बारीक रवा घेतला आहे. 1 वाटी खोबरं किस घेतलं आहे. हे मिक्सरला बारीक फिरवून घेतलं आहे. म्हणजे असं बारीक आपलं मिश्रण तयार झालं आहे खोबऱ्याचं. ड्रायफ्रूट कुटून घेतली, याची अशी पिट्टी करून घेतली. थोडी वेलची घेतली. 1 वाटी पिठी साखर घेतली आणि 1 परात भरून मैदा घेतला. म्हणजे हा एक छोटा बाउल मैदा आहे. पिठी साखर ही तुम्हाला कितपत गोड हवं हे तुम्ही तुमच्या अंदाजे घेऊ शकता. मी इथं 1 वाटी पिठी साखर घेतली आहे. हे प्रमाण माझ्यासाठी परफेक्ट आहे. सर्वप्रथम आपण मैद्यामध्ये मीठ काढून घेऊया. चवीप्रमाणे यामध्ये मीठ टाकायचं आहे आपल्याला. हाताने चांगलं हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये कडकडीत तुपाचं मोहन घालायचं आहे आणि हे सुद्धा चांगलं हाताने असं मिक्स करायचं आहे. चोळून सगळ्या बाजूला लागलं पाहिजे. कडकडीत तुपाचं मोहन घातल्याने आपली करंजी ही चांगल्या प्रकारे अशी खुसखुशीत होईल. आता आपण पीठ मळून घेऊया. थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. बघा, चांगल्या प्रकारे कणिक मळून झाली आहे. असा आपल्याला सॉफ्ट गोळा बनवायचा आहे. करंजीची कणिक ही अशी थोडी सैलच असावी. जास्त घट्ट गोळा करायचा नाही आपल्याला. आता काय करायचं, ही कणिक मुरवण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची आहे. याच्यावर आपण झाकण ठेवून अर्धा तास तरी मुरवण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आणि तोवर आपण रवा भाजण्यासाठी घेऊया. इकडे गॅसवर मी तूप गरम करण्यासाठी ठेवलं होतं. आता यामध्ये आपण रवा घालून घेणार आहोत. गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे आणि आपल्याला ही रव्याची कणिक चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची आहे. जेणेकरून याचा जो कच्चा स्मेल आहे तो निघून गेला पाहिजे. मी इथं 2 वाट्या बारीक रवा घेतला आहे. जोवर रव्याचा कलर हा चेंज होत नाही तोवर आपल्याला रवा परतून घ्यायचा आहे. जोवर रव्याला गोल्डन कलर येत नाही तोवर आपल्याला परतून घ्यायचा आहे. चांगल्या प्रकारे रवा भाजताना त्याचा स्मेल जोपर्यंत येत नाही आपल्याला तोपर्यंत हा भाजून घ्यायचा आहे. बघा, आपण रवा चांगल्या प्रकारे भाजून घेतला आहे. याचा कलरही चेंज झाला आहे. गोल्डन कलर आला आहे याला आणि याचा स्मेलही खूप छान येतोय. असा स्मेल सगळीकडे पसरला की समजून जायचं आपला रवा चांगल्या प्रकारे भाजून झाला आहे. आता आपण यामध्ये ड्रायफ्रूटचा कूट आणि वेलचीची पूड टाकूया. मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, चांगल्या प्रकारे कणिक भाजून झाले आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण हलकंसं थंड करून घेऊया. मिश्रण हलकंसं थंड झालं की आपण यावर घालून घेऊया 1 वाटी खोबऱ्याचा किस, पिठी साखर 1 वाटी घालून घ्यायची आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण चांगल्यापैकी मिक्स करून घेतलं आहे. आता आपण पुरी बनवायला घेऊया. बघा, अर्ध्या तासासाठी कणिक मुरवण्यासाठी ठेवली होती. चांगल्या प्रकारे कणिक झाली आहे आपली आणि असा एक छोटा साईडचा आपल्याला गोळा घ्यायचा आहे. यावरती पूर्ण असं झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला गोलाकाराची पुरी लाटून घ्यायची आहे. बघा, अशी आपल्याला मोठी पुरी लाटून घ्यायची आहे. जास्त पातळ लाटायची नाही आहे.
थोडी जाडच असली पाहिजे. करंजी करायचा साचा घ्यायचा आहे. याच्यावर ही पोळी ठेवायची आहे आपल्याला अशी. यामध्ये आपल्याला करंजीचं सारण भरायचं आहे. बघा याप्रमाणे. आता आपल्याला काटाने थोडं पाणी लावून घ्यायचं आहे आणि आता याच्यावर आपल्याला हे असं प्रेस करून घ्यायचं आहे. राहिलेली शिल्लकची पुरी अशी कट करून घ्यायची आहे. बघा असा प्रेस करून घेतला. याच्यावरची ही शिल्लकची एक्स्ट्राची जी कणिक होती, जी पुरी होती ती काढून घेतली आहे. आता आपण काढून घेऊया. अशी हळूवार अलगद आपल्याला ही काढून घ्यायची आहे करंजी. बघा किती चांगल्या प्रकारे आपली करंजी तयार झाली आहे. अशी अलगद हाताने हळूवार हाताने काढून घ्यायची आहे. तर आपण हे बाजूला ठेवून देऊ. आता याचप्रमाणे सगळ्या करंज्या बनवून घेऊया. इकडे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि त्याचबरोबर आपली करंजी बनवून तयार आहे. बघा खूप साऱ्या करंज्या झाल्या आहे. यावर या प्रकारे झाकण ठेवलं होतं. करंज्या बनवून झाल्या की त्यावर झाकण ठेवावं, कारण की ते फुटण्याची शक्यता असते. आता आपलं तेल गरम झालं आहे बऱ्यापैकी. तर आपण करंजी तळायला घेऊया. याप्रमाणे गॅस मंद आचेवरच ठेवायचा आणि अलगद हाताने आपल्याला करंजी सोडायची आहे हळूवारपणे. जेवढ्या या कढईमध्ये मावतील तेवढ्या करंज्या आपल्याला सोडावं लागते. बघा मी 4 करंजी सोडली आहे. गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आणि एक बाजू चांगल्या प्रकारे होऊ द्यायची आहे तेलामध्ये. पलटी करायची अजिबात घाई करायची नाही. एक बाजू चांगली तळून झाली की नंतर पलटी करून घ्यायची आहे. बघा दुसरी बाजू आपण पलटी करून घेतली आहे. चांगल्या प्रकारे आपली करंजी दिसत आहे आणि हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत करंजी आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायची आहे. गॅस मंद आचेवरच ठेवायचा. करंज्या बनवून घेतो तेव्हा विशेष काळजी घ्यायची. करंज्या बनवून झाल्यावर त्यावर रुमाल आथरायचा, जेणे काय होईल आपल्या करंज्याला हवा लागेल नाही आणि ते फुटतील नाही. नाहीतर काय होते तळायच्या वेळेस फुटतील. आपण जर अशा झाकण न ठेवता करंज्या अशाच ठेवल्या तर त्याला हवा लागली की ते फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे झाकणच ठेवावं. त्यावर एखादा रुमाल त्यावर आथरावा, सुती कापड. बघा आपल्या करंज्या चांगल्या प्रकारे होत आहे आणि अजिबात फुटलेल्या नाही आहे. मी यावर झाकण ठेवलं होतं. चांगले गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. बघा हलकासा गोल्डन कलर आला आहे. आपल्याला करंजी एवढ्यापुरतीच तळायची आहे, जास्त ओव्हरकुक करायची नाही आहे. तर आपण काढून घेऊया. किती छान दिसते करंजी. अशीच करंजी आपल्याला तळून घ्यायची आहे, नाहीतर जास्त आपण तळली की ती जळायची शक्यता असते आणि करंजी खाताना चांगली लागणार नाही आहे. काढून घेऊया आपण. आता याचप्रमाणे आपण बाकीच्या करंज्यासुद्धा तळून घेणार आहोत. बघा आपल्या खूप साऱ्या करंज्या बनवून तयार झाल्या आहे आणि झालाही खूप छान. बघा चांगल्या अशा खुसखुशीत झाल्या आहे, टम्म फुगलेल्या आहे आणि कोणतीच करंजी आपली फुटलेली नाही आहे. बघा सारणही आपण खूप प्रमाणात भरलं आहे यामध्ये आणि चांगल्या बनवून तयार झाल्या आहे. गोड खायची इच्छा झाली तर करंजी बनवून नक्की खा. मस्त लागते, अप्रतिम लागते चवीला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळीवेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा. ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी पदार्थ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असे छान छान रेसिपी पदार्थ बनवून खात जा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.